अशी घटना आपल्या इतिहासात पण झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस हिरकणी जेव्हा गड उतरून खाली गेली होती, तर दुसऱ्या दिवशी तिला बोलवून महाराजांनी साडी-चोळी देऊन तिचा सत्कार केला होता. महाराजांना कळलं की ही इथून ह्या गडावरून फक्त एक आईच उतरू शकते, म्हणून तिचा सन्मान केला. आणि आत्ताचे राजकारणी मंत्री महोदयांचं गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज वार गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे आणि आता आपण चाललोय दगडूशेठला. सकाळचे 8-8:30 वाजलेत, कारण आपला मावस भाऊ येतोय तिथं. त्याच्या पत्रिका द्यायची होती बाप्पाला, तो आणि वहिनी येतोय. तर आता मी पण चाललोय तिकडेच आणि थोडंफार शॉपिंग करायची, लग्नाची थोडी शॉपिंग राहिली, परत टाइम नाही भेटणार म्हणून चाललोय. आणि आज नाईट ड्युटी आहे, तर हा टाइम आहे म्हटलं तर मग येऊ जाऊन, नाही का, परत इकडे तिकडे असंच वेळ निघून जातो, खरेदी करायची राहून जाते. आणि उद्या आपण चाललोय एका खूप भारी ठिकाणी आणि खूप असा माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा क्षण आहे. तर हा कळेल उद्याच डायरेक्ट तुम्हाला, उद्या नाही, उद्याच कळेल, उद्या किंवा परवा कळेल. तर चला जाऊया, नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊ. दगडूशेठला चला जाऊया, दर्शन वगैरे घेऊ. मित्रांनो, जस्ट आता दर्शन झालं आणि ना आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नाहीये, त्याच्यामुळं आणि त्यांचे पण फोटो वगैरे काढायचे होते, त्यामुळे टाइम नाही भेटला. तर हा चला आता कपडे घ्यायला पण जायचंय आणि त्यांचे थोडे शूट करू, थोडं इथं कुठतरी जवळपास शूट करू, नाही का. चला जाऊया. प्रत्येक चौकामध्ये आहे ना आपले महाराजांचे पोवाडे लावलेले असतात. मित्रांनो, जस्ट आता नाश्ता वगैरे झाला आणि मावस भाऊ सोबतच आहे, की जो आता अपकमिंग नवरा आहे. तर नवरा नवरी दोघं सोबत आहे आणि ना त्यांचा पत्रिका द्यायचं होतं आपल्या बाप्पाला, त्यासाठी शूटिंग साठी आलो होतो. तर त्यांना विचारू कसं आहे रिव्ह्यू माझा शूट बाबत, नाही का. ठीक आहे, तर बाईक शूटिंग केलेलं आहे अभिजितने, त्यासाठीच मी त्याला बोलवलं सकाळी सकाळी. एकदम आम्ही 7 वाजता शूट केलं सगळं, एकदम भारी सीन आलेले आहेत आणि त्यांनी लाईट पण एक व्यवस्थित घेतलेली, ऍडजस्ट केलेली आहे त्याच्यात. बायकोला कसं वाटलं सांग ना. ठीक आहे. काय बोलू सांगा, काहीतरी सांगा मग बोलते. चांगला वाटला असं मला वाटतं. आजचं शूट आहे ना भाऊजींवर चांगलं वाटलं. काय म्हणले? आजचं शूटिंग भाऊजींमुळे चांगलं झालेलं. करतो का रे आमची? अरे तुला लाईव्ह शेअर करायची ना तुम्हाला. चल ठीक आहे, बाय. काही सांगू नको याच्यानंतर. नाही सांगत. जाऊ का. नवरा नवरीला म्हणजेच आपल्या मावस भावाला, आणि तो आता गेला तर त्याला बाय करून आपण आता निघालोय. कपडे घ्यायचे, जरा चपला वगैरे घ्यायचे. तर टिळक रोडला जाऊया, नाहीतर झुडिओ वगैरे बघू. ठीक आहे, चला जाऊया. आलतो मित्रांनो टिळक रोडला, पण आहे ना इथं काय विषय झाला माहिती आहे का. कुर्ते बघितले पण एवढे थिन होते, पेपरासारखे, नाही का, आणि हजार रुपये प्राइस सांगतात ते. तर म्हटलं नकोच घ्यायला, त्यापेक्षा बघू आता दुसरं काहीतरी. भावाला एक चप्पल घेतली. तर हा एवढीच खरेदी झाली, अजून बघू आता काय घेता येईल का. आता इथून निघायचं. मित्रांनो, रूमवर गेलो होतो पण परत माग आलोय, साहेबांना सोडवायला चाललोय आता विश्रांतवाडीला. लय झंझट आहे भाऊ, नवरदेवाच्या मागे चालले आता केळवण खायला. असला कंटाळा आला नाही शॉपिंग करून, मला तर 4-5 तास नको नको झाले. पुण्यात आहे ना नको नको होते, इतकं ट्रॅफिक आहे. समोर बघू शकता तुम्ही ट्रॅफिक. 5 मिनिटं गाडी चालली की लगेच थांबते, 10 मिनिटं, 5 मिनिटं चालली की 10 मिनिटं थांबते. पोलीस काका जाऊ का मग. तुम्हाला माहिती आहे का आता असं झालंय, पोलीस आहे ना कुठंच पकडत नाही राहू का, काय माहिती. आणि कॉलेज टायमिंगला असताना असे दन पकडायचे ना आम्हाला. काय माहिती आता आमच्या थोबाडात काय चेंज झालाय का, काय झालंय काय कळत नाहीये. असं एवढा कॉन्फिडन्स असं त्यांना वाटत असं की बाबा एवढं काय माहिती काय पकडत नाही. त्यांच्या जवळ जरी जाऊन थांबलो ना तरी पकडत नाही. आता मोठे झालं वाटतं रे त्यांना. आम्ही असे घोडे देत असेल 26-27 वर्षाचे, यांच्याकडे सगळं असेल लायसन वगैरे. सावलीत आल्यावर असलं बरं वाटतं ना भाऊ.
तरी पण गरम वाफा आहे त्यात. होय साहेब, साहेब तर बागाचे पॅक झालेत एकदम, काळे नाही पडले पाहिजे ना लग्नात. जस्ट रूमवर आलोय, ठीक आहे. आणि आज भरपूर काय काय झालं. सकाळी 7-7:30ला आज ग्राउंडला जायला नाही जमलं, सुट्टी घेतली आज. कारण काल डबल केलची तर मला जागच नाही आली. त्याच्यानंतर भावाचा कॉल आला, मावस भावाचा, त्याचं शूट वगैरे केलं, गणपती बाप्पाला पत्रिका द्यायचं. त्याच्यानंतर मग माझी खरेदी केली आणि रूमवर आलो लगेच साहेब दुसरा नवरदेव ते म्हणले मला वाकडेवाडीला सोडायला चल, मला घरी जायचंय. त्यांना सोडायला गेलो आणि त्यांना सोडून आता ट्रॅफिक मधून गाडी तिकडे 2 कोस लांब लावून, ज्याची गाडी होती मित्राची त्याला चावी देऊन आता मी रूम मध्ये आलोय. एवढी ताण लागली, भूक लागली आणि असं थकवा जाणवतोय. आता झोपलं पाहिजे, नाही तर नाईट लय हार्ड जाईल. परत उद्या उठून नाईट होऊन लगेच मला दुसऱ्या दिवशी ना आराम करता बाहेर जायचंय. कळेल ते मला कुठे जायचंय. तर आता सध्या आंघोळ वगैरे करू, जेवण करू आणि डायरेक्ट पडी घेऊ. चला मित्रांनो, आत्ता उठलो होतो झोपेतून, 3-4 वाजता जेवण झोपलो होतो आणि आत्ता न्यूज बघितली. मुंबईमध्ये एक मोर्चा चालू होता, तुम्ही बघितला असेल. आणि त्या रॅलीमध्ये एक बाई डायरेक्ट गिरीश महाजनांवर रोष व्यक्त करते की शेजारी ग्राउंड असताना सुद्धा तुम्ही इथं का मोर्चा करताय, गेट आउट ऑफ हिअर फ्रॉम जस्ट नाव म्हणून इंग्लिशमध्ये खूप सारे हे देते. पण बाकीचे पण लोक ट्रॅफिकमध्ये अडकले होते, त्यांनी का नाही आवाज उठवला. कारण झाला विषय असा की ती तिच्या मुलाला आणायला चालली होती शाळेत आणि तिच्यातली तिथं आई जागी झाली. म्हणजे मुलगा शाळेत सुटून 1-2 तास झाले, खूप फार सैराबैरा झाला असेल, आईच्या आठवण रडत असेल. त्याच्यामुळे तिचा सगळा या राजकारणावर रोष व्यक्त झाला. आणि अशी घटना आपल्या इतिहासात पण झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस जेव्हा हिरकणी बुरुज चढून खाली उतरते गडावरून तिच्या मुलासाठी, गडाचे दरवाजे बंद झालेले असते संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी महाराज तिला गडावर बोलवून साडी चोळी देऊन तिचा सन्मान करतात. म्हणजे त्या काळचे महाराज, त्यांची विचारधारा काय होती की इथून फक्त एक आईच उतरू शकते, दुसरं कोणाचंही धाडस होणार नाही, म्हणून तिचा सन्मान करतात. त्या बुरुजाला हिरकणी बुरुज नाव देतात. आणि आत्ताचे राजकारणी गिरीश महाजनांचं स्टेटमेंट आहे थोड्या वेळापूर्वीचं, तर ते म्हणतात की ह्या महिलेने आमच्यावर शिवीगाळ केली, आमच्या महिला कर्मचाऱ्याला बाटले फेकून मारायचा प्रयत्न केला, म्हणजे तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात, ते कोर्टात खेळायचा प्रयत्न करतात, तिच्या खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणजे जेव्हा एक महिला बोलायला लागते ना, तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो, तिला वेगळ्या पद्धतीने बदनाम केलं जातं. ही आजकालच्या विचारधारा आहे राजकारणाची, लांडग्यांची. हे चर्चासत्र मांडू शकत नाही, बसून बोलू शकत नाही काय विषय चालतात तिथे, कारण त्याला माहिती आहे आपल्याला बोलायला काहीच नाही आहे. उगाच काहीतरी डोक्यात गू भरल्यावर आणि रस्त्यावरून मोर्चा काढायचे. सामान्य माणूस तर सहनच करतोय, आपण तर बोलू शकत नाही कुठं. ती बाई तरी बोलली, आणि जेव्हा ती बोलली तर तिला कोर्टात खेचायचा प्रयत्न करते, तिच्यावर खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न करतात, ते मानहानीचा गुन्हा दाखल करतात. ते किती अवघड परिस्थिती आहे महाराष्ट्राची. एक सामान्य माणूस आणि बोलावं का नाही कुठं, अशी परिस्थिती झाली. मी ती न्यूज ऐकली म्हणून आता म्हणलं जरा बोलावं तुमच्याशी. जेवढ्यात व्हायरल करता येईल तेवढं व्हायरल करा, तिच्या बाजूने उभे राहा, ठीक आहे. चला आवरूया, ड्युटीला जायचं आहे, नाईट ड्युटी भेटून सकाळीच. जर तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.